इराण इस्रायल युद्धामुळे राज्यात पेट्रोल डिझेल संपणार। सोशल मीडियावरील या अफवांनी तुमच्या मनातही धडकी भरवली आहे का? पण थांबा, घाबरून जाण्यापूर्वी ही बातमी नक्की पहा, कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता यावर मोठी स्पष्टोक्ती दिली आहे। मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात इंधन तुटवडा असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावलाय। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की माध्यमातील काही चुकीच्या वृत्तांमुळे नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे। प्रत्यक्षात भारताची ऊर्जा सुरक्षा अत्यंत भक्कम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोणत्याही जागतिक संकटाचा सामना करण्यास आणि भविष्यातील स्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। केंद्र सरकारने इंधन सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून भविष्यातील कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे जनतेने घाबरून न जाता दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहनही सरकारने केले आहे। सरकारने जरी ऑल इज वेल म्हटले असले तरी जागतिक युद्धाचे गडद ढग होत असताना इंधनाचे दर आणि पुरवठा खरोखरच स्थिर राहणार का? मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन जनतेला दिलासा देणारे ठरेल की आगामी काळात इंधन टंचाईने संकट अधिक गडद होईल? तुम्हाला काय वाटतं? ही खरोखरच अफवा आहे की येणाऱ्या मोठ्या संकटांची नांदी? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स।